प्रवास 26 वर्षांचा मेळा निष्ठावंतांचा अन्नदात्यासोबत जन्मदात्यासोबत साजरा करू 16 वर्धापन दिनाचा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचा 26वा वर्धापन दिन जो आहे तो पुण्यातील याच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संपन्न झाला। 31 मिनिटं 40 सेकंद विद्यमान प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी भाषण केलं आणि या भाषणामध्ये जयंत पाटील यांनी आपण 7 वर्षाहून अधिक काळ सलग पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतोय, आता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं म्हटलं गेलं। तसं विधान जयंत पाटील यांनी केलं आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले। अशा अनुषंगाने चर्चा ज्या आहेत त्या खरं तर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वीचा मुंबईमध्ये झालेला वर्धापन दिन आपण पाहिला असेल तर त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 वर्ष 1 महिने जयंत पाटील हे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हटले होते। अर्थात त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, अजितदादा विरोधी पक्षनेते होते आणि दादांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं। अर्थातच त्यावेळी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही अजित पवारांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये होतं। मात्र नंतरच्या काळामध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं। एका पक्षाचे 2 पक्ष झाले। केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता दिली, लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली। मात्र या निवडणुकांनंतर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच थेटपणे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केलेले आहेत। मग जर जयंत पाटील यांनी राजीनामा दिलाच, अर्थात राष्ट्रवादीकडून याबाबतचा दुजोरा जो आहे अर्थात सुप्रिया सुळेंनी असं सांगितलं की हे केवळ भाषण होतं, भाषणामध्ये ते बोलले, त्यांचा कुठलाही प्रस्ताव जो आहे तसा त्यांनी दिलेला नाही। निलेश लंके म्हटले की जयंत पाटील हे भावनिक झालेले होते, त्या अर्थाने त्यांनी भाषण केलं। रोहित पवार म्हटले की जयंत पाटलांनी भावनिक होऊन भाषण केलेलं आहे। मात्र जयंत पाटील हे आमचे मार्गदर्शक आहेत। पण जी चर्चा आता प्राधान्यक्रमाने सुरू झालेली आहे ती चर्चा अशी आहे की जयंत पाटलांनंतर मग प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडेल किंवा कोणाच्या खांद्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जबाबदारी जी आहे ती दिली जाईल। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 4 नावं जी आहेत ती या प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुल्यबळ वाटतात किंवा त्यांच्या खांद्यावर पक्ष प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देईल अशी साधारणतः शक्यता आहे। यातला अर्थातच पहिलं नाव आहे राज्याचे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचं। पश्चिम महाराष्ट्रातलं तगडं नाव, मोठं नाव म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे। 2 निवडणुका जर आपण पाहिल्या तर शिवसेनेच्या महेश शिंदेकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला। मात्र आता ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे जे आहे ते पाहिलं जातं। यातलंच दुसरं नाव जर आपण पाहिलं तर ते अर्थातच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि एक यंग MLA म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर रोहित पवारांचं नाव चर्चेमध्ये आहे। मात्र काही वेळापूर्वी ज्यावेळी आम्ही रोहित पवारांशी संवाद साधला याच अनुषंगाने त्यावेळी रोहित पवारांनी मात्र स्पष्टपणे असं सांगितलं की सामान्य परिवारातनं आलेल्या व्यक्तीला जो मागच्या 20-25 वर्षापासून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय अशा व्यक्तीच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती दिली जावी। मी प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये नाही हे सुद्धा रोहित पवार यांनी जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे। मात्र पक्षीय पातळीवर जर निर्णय झालाच तर रोहित पवारांच्या गळ्यातही प्रदेशाध्यक्ष पदाची माळ जी आहे ती पडू शकते। यातलं तिसरं नाव जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर ते येतं खासदार अमोल कोल्हे यांचं। शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झालेले डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांचं नावही प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतंय। कारण वक्तृत्व शैली असेल किंवा पक्षाच्या संघटनामध्ये अंतर्गतही जर आपण पाहिलं तर अमोल कोल्हेंची असणारी इमेज या सगळ्यामुळं अमोल कोल्हेंचं नाव जे आहे ते प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये येताना पाहायला मिळतं। चौथं नाव जर आपण पाहिलं तर ते खासदार निलेश लंके यांचं आहे। कारण ग्रामीण भागातनं आलेला एक चेहरा, जनसामान्यांमध्ये प्रचंड क्रेज असणारा चेहरा म्हणून खासदार निलेश लंके यांची ओळख आहे। पारनेर विधानसभा मतदारसंघातनं पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता पहिल्याच प्रयत्नात सुजय विखेंसारख्या बड्या नेत्याचा पराभूत करून जायंट किलर ठरत लोकसभेमध्ये जाण्याचा निलेश लंकेंचा पहिलाच प्रयत्न। या सगळ्यामुळे अर्थातच निलेश लंके यांचं नाव सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहे। आणि मग जर आपण पाहिलं तर मग मेहबूब शेख यांचं नाव आहे, कारण युवकची जबाबदारी
मेहबूब शेख यांनी सांभाळलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक चेहऱ्यांची जी आहेत ती नावं जी आहेत ती घेता येतील. मात्र ही 4 ते 5 नावं जी आहेत ती प्रामुख्यानं चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात प्रदेश पातळीवर, पक्षीय पातळीवर काय निर्णय होतो आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडते हे पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं, हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।